आप्पा बीटचा जर टोका चुकला ना तर पैसे परत। ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके। तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ मध्ये। तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे, कारण मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण इंस्टाग्राम ट्रेडिंग प्लस न्यू कॉन्सेप्ट करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राइब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये। त्याचबरोबर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण काही तुम्हाला मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेला आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ऍप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर मित्रांनो टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाले, व्हिडिओला सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा, थोडा स्किप न करता। तर चला मित्रांनो कुठलाही वेळ घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आप्पा बीटचा जर टोका चुकला ना तर पैसे परत। तर मित्रांनो आजचा सुद्धा व्हिडिओ आपण एडिट करणार आहोत कॅपकट वरतीच। बट मित्रांनो कालचा व्हिडिओ कसा होता कमेंट करून नक्की कळवायचंय। ॲनिमेशन सगळ्यांनी क्रिएट केले का, सगळ्यांना व्हिडिओ समजला का नक्की कळवा। तर पार्ट 2 पाहिजे असेल तर त्या कमेंट सुद्धा नक्की करा, त्याच्यावर सुद्धा आपण पार्ट 2 आणण्याचा प्रयत्न करूयात नक्कीच, ओके। आणि त्या तो जर व्हिडिओ बघायचा असेल त्याची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर आता काय करायचं आपल्याला, आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी लागणार आहे 2 ॲप्लिकेशन, कॅपकट प्रो। तर कॅपकट प्रो तुम्हाला कुठे मिळणार आहे, तर कॅपकट प्रो आपला टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे। टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच आहे, ओके। आणि आता VPN, तर VPN मी प्रॉक्सी VPN यूज करत आहे, तर तुम्ही दुसरं कोणतं VPN कनेक्ट करून घ्या, यूज करू शकता, काय सुद्धा विषय नाही। तर मी प्रॉक्सी VPN कनेक्ट करून घेतो। तर मित्रांनो आपण आपला जो VPN आहे तो कनेक्ट करून घेतलेला आहे। आता सिंपल काय करायचं, आपल्याला कॅपकट ओपन करायचं आहे। आता कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं, सिंपल इथं न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे बघा, न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन। तर इथं सॉरी क्रिएटचं आहे, न्यू प्रोजेक्ट सुद्धा ऑप्शन येईल अशा प्रकारे। काय विषय न्यू व्हिडिओ आहे, तर न्यू व्हिडिओ न्यू प्रोजेक्ट क्रिएट कशावर तरी क्लिक करा, आपल्याला व्हिडिओ जर बनवायचाच आहे काही पण असू द्या। तर अशा प्रकारे 23 सेकंदाचा व्हिडिओ असेल तर तो व्हिडिओ सगळ्यापर्यंत ऍड करून घ्यायचा, ओके। तर सिंपल आपल्याला काय करायचं, हा व्हिडिओ अशा प्रकारे तर अगोदर ऍड करायचं, ओके। याला आता बीट्स वगैरे तुम्हाला थोडं समजायला वेळ लागणार आहे। सिंपल व्हिडिओवरती क्लिक करायचे, स्लाइड करायचे, ऑडिओ एक्सट्रॅक्ट करून घ्यायचा आपल्याला मित्रांनो। त्याचा ऑडिओ एक्सट्रॅक्ट करून घेऊयात आपण, आणि ऑडिओ एक्सट्रॅक्ट केल्यानंतर ऑडिओवरती क्लिक करायचं, साईडला घ्यायचे, बीट्सवरती क्लिक करायचंय। तर इथं आपण आता बघूयात आपल्या याचा इथं कुठंच बीट नाहीये, तर बीट कसा ओळखायचा ही बघा, इथं जिथं आपलं ग्रीन अशा प्रकारचं ॲरो येईल त्या ॲरोपाशी आपला बीट असणार आहे। वाटतं थोडं सॉंग अशा प्रकारे स्ट्रेच करून घ्या, तुम्हाला ओळखायला सोपं जाणार आहे। इथं एक आहे बीट, हे बघा इथं एक आहे, इथं एक आहे, इतक्याच अंतरावर बीट असतील मित्रांनो, आपले बीट ऍड करून घ्यायचे। इथंच बघायचे असते, काही नाही। थोडंफार समजायला तुम्हाला उशीर लागणार आहे मला माहिती आहे, घ्या ऍडजस्ट करून घ्या, काही सुद्धा विषय नाही। तर आता व्हिडिओ बनवायचा म्हणजे थोडंफार ऍडजस्ट तर करावंच लागेल का, नाही का विषय आहे का। त्यामुळे बीट्स आहेत अशा प्रकारे थोडे छोटे मोठे घ्या, ऍडजस्ट करून घ्या। तर म्हणजे कसे खूपच छोटे बीट असल्यामुळे आपल्याला काहीच करता येत नाहीये, दुसरं काही नाही असा विषय। काय बघूयात आता, करूयात काहीतरी। हे बघा म्हणजे अति छोटे आहेत, बट इकडे आता समोर मोठे असते मला वाटते। इथे एक आहे बीट, तर फक्त तमान स्लाइड करायची, तर आपला अशा प्रकारे व्हाईट इफेक्ट आला, तिथं आपले बीट असणे शक्यता आहे मित्रांनो, दुसरं काही नाही।
बीट ओळखायचं काही सुद्धा अवघड नाही, खूप सोपं आहे. बीट फक्त एकदा थोडे कळायला पाहिजेत हीच आपले बीट आहेत म्हणून. तर इथं आता इथं आहे आपला बीट, सेकंड इथं, थर्ड इथं, इथं एक आहे, इथं एक, इथं एक. विषयच नाही मित्रांनो बीटचा. आता इथं मोठे मोठे बीट असतील बघा. ते थोडं दमादमा स्लाइड करायचे. जिथं आता व्हाईट फ्लॅश आला तिथं आपलं इफेक्ट असण्याची शक्यता आहे, दुसरं काही नाही. किंवा अशा प्रकारे थोडं आता बीट जास्ती आहे त्यामुळे थोडं घ्या ऍडजस्ट करून मित्रांनो. ही बघा इथे एक आपलं बीट असणार आहे. बघा अशा प्रकारे तर आपण सगळे बीट्स ऍड केले आहेत. तरी पण मी प्रॉपर रित्या एकदा बघून घ्या मित्रांनो. बाय चान्स एखादा माझ्याकडून बीट चुकला वगैरे असेल तर म्हणतोय मी, दुसरं काही नाही. सिंपल आता वरचा व्हिडिओ आहे, व्हिडिओवरती क्लिक करायचे, थोडं स्लाइड करायचे. स्लाइड केल्यानंतर इथं ऑप्शन आहे बघा रिप्लेसचं, इथंच आहे कुठंतरी. रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, फोटोवरती क्लिक करायचे. तर तुमचा जिथं काय फोटो असेल तर फोटो ऍड करून घ्या. तर मी एक फोटो ऍड करून घेतो. विषय कसा सर्दी झालेली मित्रांनो, थंडी खूप वाढते, तुम्हाला थंडीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ते सिंपल एक फोटो ऍड करून दाखवतो तुम्हाला. फक्त अशा प्रकारे फोटो ऍड करायचा आहे. बीट वाईज जो आपला फोटो आहे किंवा आपला जो बीट आहे ते बीट वाईज स्प्लिट करून घ्यायचा आहे. तर आता मी बघा गाईज तुम्हाला एक जर स्प्लिट दाखवत बसलो तर 100% डेफिनेटली खूप टाइम जाणार आहे. आपला व्हिडिओ खूपच मोठा होईल, दुसरं काही नाही. तुम्ही व्हिडिओ बघूनच व्हिडिओवरती क्लिक करणार आहोत. त्यामुळे काय करतो आता हे कट्स वगैरे करायचे राहून देतो, कारण आपल्याला असं पण आपण व्हिडिओ तुम्हाला मेन आपला जो व्हिडिओ केलेला आहे त्यावरच दाखवणार आहे. इथं तुम्हाला दाखवायला परवडणार नाही, त्यामुळे म्हणतोय मी स्प्लिट करायचं. इथं काही नाही, असं पण हा प्रोजेक्ट वाया जाणार आहे माझा म्हणतोय बरं का, तुमचा नाही. कारण तुम्हाला तर तोच प्रोजेक्ट क्रिएट करावा लागणार आहे, कारण तुमच्याकडे दुसरा ऑप्शन नाही. ओके, ते सिंपल आता दाखवतो तुम्हाला डायरेक्ट मेन प्रोजेक्ट. तर आता मित्रांनो विषय काय करायचा आहे, हा जो 1 नंबरचा फोटो आहे, तर 1 नंबरचा फोटो तर ॲनिमेशन नाही आहे हे मला माहिती आहे. समोरचा फोटो कशी यायचा आहे, तर इथं बघा याला सुद्धा ॲनिमेशन नसणार आहे गाईज. सिंपल या 2 फोटोला तर ॲनिमेशन नाही आहेच. आता याच्या समोर यायचं आहे. इतके आता छोटे फोटो आहेत तर त्या छोट्या फोटोंपाशी यायचं आहे. सिंपल कॉम्बोवरती क्लिक करायचे, म्हणजे ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती क्लिक करायचं, डिस्टोर्ट राईट नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. समोरच्या फोटोपाशी यायचे डिस्टोर्ट लेफ्ट नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8. तर 8 फोटोला लेफ्ट आणि राईट इफेक्ट ऍड करायचा. कोणता, डिस्टोर्ट लेफ्ट, डिस्टोर्ट राईट. तर 8 फोटोला हा इफेक्ट ऍड करायचा आहे. 9 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे. 9 नंबरच्या फोटोपाशी आल्याच्या नंतर काय करायचंय, कॉम्बोवरती यायचे, झूम 1 नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. तर आता झूम 1 ऍड करायच्या नंतर समोर यायचे 10 नंबरच्या फोटोपाशी. परत कॉम्बोवरती यायचंय, झूम 2 नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. तर याचे आता 11 नंबरच्या फोटोपाशी, 11 नंबरच्या फोटोपाशी आल्याच्या नंतर परत कॉम्बोवरती यायचं, याला काय करायचं, परत झूम 1 नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. कोणता, झूम 1 परत ऍड करायचा आहे. तर याच्या समोर छोटे फोटो आहेत बरं का. सिंपल छोट्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, कॉम्बोवरती यायचं, पेंडिलम 1 नावाचा इफेक्ट ऍड करायचं आहे. पेंडिलम 1 नावाचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर 10 फोटोला पेंडिलम 1 पेंडिलम 2 नावाचा इफेक्ट ऍड करायचा. कॉम्बोवरतीच आहे, पेंडिलम 1 आणि पेंडिलम 2 10 फोटोला ऍड करायचं. 11 नंबरच्या फोटोपाशी यायचंय. परत ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, इनवरतीच इफेक्ट इथं बघायला मिळणार आहे, रॉक व्हर्टिकली नावाचा. तर रॉक व्हर्टिकली नावाचा इफेक्ट ऍड करायचा. समोरच्या फोटोपाशी यायचंय. समोरच्या फोटोपाशी आल्याच्या नंतर परत इनवरती यायचंय, रॉक होरिझॉन्टली इफेक्ट ऍड करायचा. कोणता, रॉक होरिझॉन्टली. परत समोरच्या फोटोपाशी यायचं, परत ॲनिमेशनवरती यायचंय, परत रॉक व्हर्टिकली नावाचा इफेक्ट ऍड करायचंय. ओके, परत आता काय करायचं, समोर यायचंय, आता समोरच्या फोटोपाशी कॉम्बोवरती यायचंय, स्लिप अँड स्लाइड 1 नावाचा इफेक्ट ऍड करायचा. स्लिप अँड स्लाइड 1. परत समोरच्या फोटोपाशी यायचंय, स्लिप अँड स्लाइड 2 नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. स्लिप अँड स्लाइड 2. ओके, 1 आणि 2. इथं परत आपण फोटो मोजूयात किती आहेत ते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. तर 10च फोटो झाला गाईज. 10च फोटोला स्लिप अँड स्लाइड 1 आणि स्लिप अँड स्लाइड 2 नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. 11 नंबरच्या फोटोपाशी यायचं, कॉम्बोवरती यायचंय, 3D कार्ड 1 नावाचा इफेक्ट ऍड करायचा. कोणता, 3D कार्ड 1. समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचे, 3D कार्ड 2 नावाचा इफेक्ट ऍड करायचा. कोणता, 3D कार्ड 2.
परत समोरच्या फोटोपाशी यायचे, परत ॲनिमेशन वरती क्लिक करायचे, 3D कार्ड 3 नावाचा इफेक्ट ऍड करायचा. कोणता? 3D कार्ड 3. परत समोरच्या फोटोपाशी यायचे, ॲनिमेशन वरती यायचे, कॉम्बो वरती यायचे आणि रॉक व्हर्टिकली नावाचा इफेक्ट ऍड करायचा. कोणता? रॉक व्हर्टिकली. परत समोरच्या फोटोपाशी यायचे, परत रॉक व्हर्टिकली नावाचा इफेक्ट ऍड करायचा. या दोन फोटोला, या दोन्ही फोटो रॉक व्हर्टिकली नावाचा इफेक्ट ऍड केला. तर याचे आता समोरच्या फोटोपाशी मोठ्या, आता याच्या कॉम्बो वरती आता काय करायचं? स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचा इफेक्ट ऍड करायचा. कोणता? स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट. ओके. समोरच्या फोटोपाशी यायचंय, परत ॲनिमेशन वरती क्लिक करायचंय, वेव्ह अँड स्लाइड नावाचा इफेक्ट ऍड करायचा. कोणता? वेव्ह अँड स्लाइड. परत याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आपल्याला, समोरच्या फोटोपाशी आल्याच्यानंतर काय करायचं? कॉम्बो वरती यायचंय, डिस्टॉर्ट राईट नावाचा इफेक्ट ऍड करायचा. कोणता? डिस्टॉर्ट राईट. परत समोरच्या फोटोपाशी यायचंय, परत ॲनिमेशन वरती यायचंय, परत स्वाय इन नावाचा इफेक्ट ऍड करायचा. कोणता? स्वाय इन. सिंपल. परत समोरच्या फोटोपाशी यायचंय, परत ॲनिमेशन वरती क्लिक करायचं, स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचा इफेक्ट ऍड करायचा. कोणता? स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट. परत समोरच्या फोटोपाशी यायचंय, परत कॉम्बो वरती यायचंय, वेव्ह अँड स्लाइड नावाचा इफेक्ट ऍड करायचा. कोणता? वेव्ह अँड स्लाइड. आता एकदम लास्टच्या फोटोपाशी यायचंय, ॲनिमेशन वरती क्लिक करायचंय, काय करायचं? फॉल लेफ्ट नावाचा इफेक्ट ऍड करायचा. कोणता? फॉल लेफ्ट. सिंपल. फॉल लेफ्ट नावाचा इफेक्ट ऍड करून तर आता अशा प्रकारे ॲनिमेशन वगैरे ऍड केल्यानंतर काय करायचं? काही समोर यायचं आपल्याला. आता सर्दी वाढत चालली मित्रांनो. आता याच्या समोर 1 नंबरच्या फोटोपाशी जिथून आता आपला फक्त गाणं ऐकून घ्या. जिथं म्हणतंय आप्पा, तर तिथं आप्पा नावाचं टेक्स्ट लिहून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आप्पा नावाचं टेक्स्ट लिहायच्या नंतर याला कस्टमाइज करून घ्या आणि ॲनिमेशन वरती तुम्ही खूप ॲनिमेशन आहेत, कोणतं पण एक ॲनिमेशन ऍड करून घ्या. काय करायचं? कोणतं पण ॲनिमेशन ऍड करायचं तुमच्या मनावर, काही सुद्धा विषय नाही. 1 नंबरचं ॲनिमेशन आहे तेच ऍड केलेलं आहे. परत समोर यायचं आहे, त्याला चिटकूनच आहे बघा. दुसरं ॲनिमेशन आहे, बीटचा ठोका चुकला. तर अशा प्रकारे फक्त बरोबर प्रॉपर रीते ऐकल्याच्या नंतर बरोबर ते टेक्स्ट लिहा, नंतर बरोबर कस्टमाइज करा. ओके. काय सुद्धा अवघड नाही. अशा प्रकारे काय करायचं? 3 ला 3 टेक्स्ट ऍड करून घ्यायचे. ओके. तर आता आपण इफेक्ट बघूयात कोणते आहेत कोणते नाहीत. सिंपल इफेक्ट वरती यायचंय, व्हिडिओ इफेक्ट वरती यायचे, डायमंड झूम नावाचा इफेक्ट ऍड करायचा. 1 नंबरच्या फोटोपाशी लेंथ 1 नंबरच्या फोटोपर्यंत एक 75% ठेवायची, 25% ठेवायची. ओके. अशा प्रकारे की बघा अशा प्रकारे ठेवायची आहे. तर याच्या समोरच्या फोटोपाशी परत काय करायचंय? बॉडी इफेक्ट वरती यायचंय. तर इथं आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे फ्लॅशिंग शॉट्स नावाचा. कोणता? फ्लॅशिंग शॉट्स नावाचा. तर फ्लॅशिंग शॉट्स नावाचा इफेक्ट ऍड करायचा, लेंथ 2 नंबरच्या फोटोपर्यंत ठेवायची. ओके. सिंपल. इतकं झाल्यानंतर काय करायचंय? आता याच्या समोर यायचं आपल्याला एकदम जिथं आपले मोठे फोटो सुरू होत आहे तिथं एक 17 सेकंदाच्या थोडं अलीकडे म्हणजे 16 सेकंदापाशी इथं यायचं. अशा प्रकारे जिथं आपले मोठे फोटो म्हणजे अशा प्रकारे आहेत तिथं. ओके. सिंपल. काय करायचंय? व्हिडिओ इफेक्ट वरती यायचं, शेक नावाचा इफेक्ट ऍड करायचा. शेक. आणि याची स्पीड इंटेन्सिटी इतकी ठेवून घ्या. अशा प्रकारे ही बघा एक 13% स्पीड ठेवायची, इंटेन्सिटी एक 10-12% ठेवून घ्यायची आणि इफेक्टची लेंथ एकदम लास्ट पर्यंत वाढून घ्यायची आहे. ओके. आता यायचं आहे आपल्याला बॉडी इफेक्ट वरती 1 नंबरच्या फोटोपाशी यायचंय, बॉडी इफेक्ट वरती क्लिक करायचंय, ग्लोईंग लाईन्स वरती जायचंय. तर ग्लोईंग लाईन्स वरती आल्यानंतर इथे आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे फ्लेम विंग्स 1 नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. 2 नंबरच्या फोटोपाशी यायचंय. सिंपल. परत काय करायचंय? सॉरी डुप्लिकेट झाला. परत काय करायचं? आपल्याला ग्लोईंग लाईन्स वरतीच यायचं आहे. इथं आल्याच्या नंतर हिल फायर नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. हिल फायर. ओके. परत समोरच्या फोटोपाशी यायचं. या 2 फोटो आहेत. अशा प्रकारे 2 फोटोला एक इफेक्ट ऍड करायचा आहे. कोणता? टोटेम फ्लेम्स नावाचा. ओके. तर अशा प्रकारे इफेक्ट ऍड करायचा आहे. आता याच्या परत समोरच्या फोटोपाशी इथं आल्याच्यानंतर काय करायचंय? मेकॅनिकल नावाचा इफेक्ट ऍड करायचा. कोणता? मेकॅनिकल. लेंथ 1 नंबरच्या फोटोपर्यंत ठेवायची. एकदम लास्टच्या फोटोपाशी 2 फोटोंपाशी यायचंय, थोडं स्लाइड करायचंय, गॅस वेव्ज नावाचा इफेक्ट ऍड करायचा. कोणता? गॅस वेव्ज. ओके. तर मित्रांनो आता काय करायचं? आपण इफेक्ट तर ऍड केलेला आहे, तर आता आपलं ट्रान्झॅक्शन ऍड करून घेऊयात. तर व्हाईट बॉक्स वरती क्लिक करून घ्या, ट्रेंडिंग वरती यायचंय, नाही तर लाईट वरती यायचंय. इथं आल्याच्यानंतर एक ब्लेंच नावाचा इफेक्ट असेल बघा, तर ब्लेंच नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. लेंथ 0.1 सेकंड ठेवायची आणि सिंपली इथे अप्लाय टू ऑल वरती क्लिक करून द्यायचंय. हा इफेक्ट आहे तो सगळ्या कट्सला जाऊन बसणार आहे. ओके. तर मित्रांनो काही सुद्धा अवघड नाही, सोपा व्हिडिओ आहे. तर आता सिंपल मित्रांनो आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर आता व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे, तर लाईक सुद्धा जबरदस्त करा. तर आता सिंपल काय करायचंय? व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी वर एक्सपोर्टच्या बटनावरती क्लिक करायचं. आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो
अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे ट्रेनिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. म्हणजे आता जास्त तर देणारे जाम झाले मित्रांनो. तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.